महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने राज्यभर शहरी कामगार सन्मान न्याय व सुरक्षा अभियान राबवण्यात येत असून आता अमरावतीमध्येही आवाज महाराष्ट्राचा अमरावतीच्या परिवर्तनाचा या विशेष मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे। युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबवली जाणार आहे। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने राज्यातील शहरी कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच स्थानिक नागरी समस्यांना वाचा फोडण्यासाठी विशेष अभियान हाती घेण्यात आले आहे। शहरी कामगार सन्मान न्याय व सुरक्षा अभियान या मोहिमेअंतर्गत कामगारांचे हक्क, सुरक्षा, रोजगार आणि नागरी सुविधांशी संबंधित प्रश्नावर आवाज उठवला जाणार आहे। याच पार्श्वभूमीवर अमरावती शहरामध्ये आवाज महाराष्ट्राच्या अमरावतीच्या परिवर्तनाचा या मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। या पत्रकार परिषदेला भारतीय युवक काँग्रेसचे महासचिव तथा महाराष्ट्र प्रभारी अजय छिकारा, भारतीय युवक काँग्रेसचे सचिव तथा सहप्रभारी नवज्योत सिंग संधू, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे तसेच विभागीय प्रभारी अनुराग भोयर उपस्थित होते। युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की शहरातील विविध प्रभागातील नागरिकांच्या समस्या, कामगारांचे प्रश्न आणि मूलभूत सुविधांबाबत जनआंदोलन उभारून प्रशासनापर्यंत जनतेचा आवाज पोहोचवला जाणार आहे आणि शहरी कामगारांना न्याय, सन्मान आणि सुरक्षा मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या अभियानाकडे आता अमरावतीकरांचं लक्ष लागलंय। आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या माध्यमातून अमरावती शहरामध्ये आवाज महाराष्ट्राचा अमरावतीच्या परिवर्तनाचा या अभियानाचा शुभारंभ केला। या अभियानांतर्गत आम्ही एक पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्ह घेऊन आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत, जनतेच्या समस्या ऐकून घेणार आहोत आणि ते समस्या सोडवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत। या अभियानांतर्गत आमचे सर्व युवक काँग्रेसचे पदाधिकारी अमरावती शहरातील प्रत्येक गल्लीमध्ये, वस्तीमध्ये, प्रत्येक विभागामध्ये जाऊन येणाऱ्या काळामध्ये जनतेचे संवाद साधणार आहेत आणि संवाद साधून त्यांच्या समस्यांवरती काम करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये करणार आहेत। या अभियानांतर्गत आम्ही 6 अभियानं देखील सुरू केलेली आहेत। गीग कर्मचारी न्याय अभियान, घरेलू कामगार न्याय अभियान, सिक्युरिटी गार्ड न्याय अभियान, ऑटो रिक्षा चालक न्याय अभियान, ओला उबर कर्मचारी न्याय अभियान, अशा वेगळ्या अभियानांच्या माध्यमातून जे समाजातील घटक आहेत ते 100% दुर्लक्षित आहेत, त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे आणि त्यांच्या प्रचंड मोठ्या समस्या आहेत। त्या समस्या जाणून घेऊन शासनाकडे त्यांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या वेतनासाठी एक कायदा करण्यासाठी देखील आम्ही येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहेत आणि त्या सगळ्यांचा आवाज म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्ही काम करणार आहोत।